नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत की मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं. सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरला जायचे. प्ले स्टोअरला वोटर हेल्पलाईन असं सर्च करायचे. त्याच्यानंतर ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर होम स्क्रीनवर यायचे. होम स्क्रीनवर आल्यानंतर ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर ॲप ओपन होईल. ॲप ओपन झाल्यानंतर न्यू युजरला क्लिक करायचं आहे. न्यू युजरला क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेऊ. त्याच्यानंतर सेंड OTPला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नाव टाकून घ्यायचं आहे. मी फर्स्ट नाव टाकून घेतो. आणि एक पासवर्ड द्यायचा आहे आपल्याला. आणि OTP टाकून घ्यायचा. त्यानंतर सबमिटला क्लिक करायचे. त्यानंतर सक्सेसफुल होईल. त्याच्यानंतर असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर जो आपण नंबर आधी टाकलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जो पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेंड OTPला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर परत एक OTP रिसीव्ह होईल. त्याच्यानंतर OTP टाकायचा आहे. आणि लॉग इन करायचं आहे. आपलं लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन दिसेल. इपिक डाउनलोड इपिक याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे रेफरन्स नंबरनी करायचं आहे किंवा इपिक नंबरनी करायचं आहे, तर ते चूज करायचं आहे. तर आपण इपिक नंबरनी करणार आहोत. तर इपिक नंबर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपला जो इपिक नंबर असतो कार्डवरती तो टाकायचा आहे. तर मी टाकून घेतो. त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर फेज डिटेल्सवर क्लिक करायचे. त्याच्यानंतर खाली बघू शकतो मित्रांनो की नाव आलेलं आहे. खाली प्रोसीड नावाचा एक ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर OTP येईल परत. OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड इपिक असं येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकतो मित्रांनो आपण वोटर ID आपला सक्सेसफुल डाउनलोड झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.